राष्ट्रवादीच्या 6 आमदारांनी जयंत पाटलांची भेट घेतली आहे असं सूत्रांकडून कळतंय। विधान भवनातल्या एका खोलीमध्ये भेट झाली असल्याचं कळतंय। राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत का अशी ही चर्चा जोर धरतीये। या सगळ्याविषयी बोलण्याकरता अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। जे ऐकलंय ते खरंय का? नमस्कार। आज विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरुवात झाली आणि आज आपण दिवसभर बघितलं असेल तर अनेक लोक अनेक नेत्यांना या अधिवेशनामध्ये भेटत असतात। आज उद्धवजी ठाकरे साहेब आणि देवेंद्रजी सुद्धा एकाच लिफ्टमध्ये त्यांनी प्रवास केला किंवा सचिन अहिर साहेबांनी मला पेढा भरवला। आता त्याच पद्धतीने अनेक नेते तुम्ही बघा, माधुरी मिसाळ, त्यानंतर एकनाथराव खडसे साहेब हे पण एकत्र होते। त्याच्यामुळे काही आमदार आमच्या पक्षाचे भेटले असतील तर याचा ते त्या वाटेवर आहेत असं जर कोणी अर्थ लावत असेल तर तो चुकीचा आहे। शेवटी जी म्हणजे भेटले हे खरंय नाही, तुमच्या माध्यमातून मला कळतंय। आणि जर ते भेटले असतील तर ती राजकीय भेट असू शकते ना। राजकारणामध्ये प्रत्येक जण एकाला भेटू शकतो। दुसरं मला असं महत्वाचं म्हणायचं आहे की उद्या महाराष्ट्र सरकारचं हे अधिवेशनामधला एक म्हणजे उद्या बजेट मांडलं जाणार आहे, अर्थसंकल्प, अंतरिम अर्थसंकल्प। त्या अनुषंगाने नाना पटोलेंनी जशी भेट घेतली होती काही 2 दिवसांपूर्वी दादांची, तसं तुतारी गटाचे 3 आमदार आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये निधी पाहिजे त्याकरता अजितदादांना सकाळी 11 वाजता भेटले। त्याच्यामुळे ते भेटले तुतारी गटाचे, म्हणजे ते आमच्या संपर्कात म्हटलेलं नाही। त्यामुळे आमचे काही 5-6 जण भेटले असतील जयंत पाटील साहेबांना, तर मला असं वाटतं विधिमंडळाच्या अधिवेशनात कोणीही कोणाला भेटू शकतं, याचा वेगळा काही अर्थ घ्यावा असं मला तरी वाटत नाही। पण एकूणच सध्याची जी परिस्थिती पाहता मिटकरीची मी थेट सवाल खरं तर विचारते तुम्हाला, कारण भाजपमधून सुद्धा असा सूर उमटतोय असं कळतंय की दादांना सोबत घेणं हे मात्र विधानसभेला फटका बसण्यासारखा असा सूर उमटताना दिसतोय। आता तुमच्या गटानं आंदोलन सुद्धा केलं, तुमच्या आंदोलन करताना सुद्धा ताब्यातही घेतलं पोलिसांनी। या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना तिथं मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहत आहेत, अनेकांनी देव पाण्यात ठेवलेले आहेत, अद्यापही काही संकेत मिळत नाहीये। अशा सगळ्या वातावरणामध्ये कुठेतरी नाराजीचा सूर असताना दादांच्या गटात म्हणजे तुमच्या गटात असलेले ओरिजिनल राष्ट्रवादी जे तुम्ही म्हणताय ते आमदार जर जयंत पाटलांची भेट घेत असतील तर अर्थातच पाणी कुठंतरी मुरतंय। या चर्चेला वाव तर येणारच ना, याविषयी चर्चा तर होणारच ना, कारण पार्श्वभूमी सध्या अशीच आहे। चर्चा झाली पाहिजे, चर्चा न होणे मी असं म्हणणार नाही की चर्चा होता कामा नये, पण चौधरी सारखा कोणीतरी गल्ली बोळातला कार्यकर्ता पुण्यामध्ये बोलतो त्यावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया येणं साहजिक आहे। आणि मी सुद्धा जागा वाटपा संदर्भात 2 दिवस झाले बोललो, त्यानंतर आम्हाला नोटीसेस प्राप्त झाल्या। आता एक गोष्ट लक्षात घ्या की महायुतीमधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक घटक पक्ष आहे, आम्ही महायुतीमधला जो आहोत, त्या तिन्ही पक्षांनी एकत्र जाण्याचं ठरलेलं असतात। जर काही बेताल वक्तव्य होत असतील तर त्याला रिॲक्शन येणारच आहे। मात्र हे जे 5-6 आमदार भेटले असं तुम्ही म्हणता, कारण मी सुद्धा दिवसभर विधिमंडळामध्ये होतो, ही तुमची बातमी खरी आहे असं समजून मी तुमच्याशी बोलतोय। एक लक्षात घेतलं पाहिजे की जयंत पाटील साहेब पण मोठे नेते आहेत, त्याच्यामुळे लोक भेटतच असतात ना। मी पण भेटणार आहे त्यांना, मला पण त्यांनी फोन केला, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। त्याच्यामुळे राजकारणामध्ये काही कोणी कोणाचा परमनंट शत्रू नसतो, पण ते वाटेवर आहेत किंवा ते पक्ष सोडून जातील किंवा ते अजितदादाची साथ सोडतील किंवा ते राष्ट्रवादी पक्ष सोडतील, ह्या तुर्तास फक्त चर्चा आहेत। तुम्हाला एक गोष्ट मात्र मी 100% सांगतो, तुम्ही ऐकून घ्या। 3 आमदार आज सकाळी 11 वाजता तुतारी गटाचे कोण 3 आमदार खासगीत दादांना भेटले याची सुद्धा माहिती लोकशाहीने काढली पाहिजे। अगदी ती देखील माहिती आम्ही नक्कीच काढू आणि त्यावर सुद्धा तुमचीच प्रतिक्रिया घेऊ। धन्यवाद मिटकरीजी आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। या सगळ्या भेटीवरून आता रोहित पवार यांची काय प्रतिक्रिया आहे पाहूया आपण। भाजपचा राजकीय विचार जिथं संपतो तिथं पवार साहेबांचा विचार सुरू होतो। लोकसभा हे फक्त ट्रायल होतं, ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी आहे विधानसभेचा। आज 6 भेटले, आज पहिला दिवस आहे, अजून असे 12-15 दिवस जायचे आहेत। अजून किती भेटतील हे येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। जयंत पाटील साहेब सुद्धा हुशार आणि मुरलेले नेते आहेत, त्यामुळे योग्य असा निर्णय येत्या काळामध्ये कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं त्या बाबतीत ते करतील। 18 ते 19 आमदार चर्चेत आहेत, घ्यायचं किती लोकांना, म्हणजे चर्चेत खूप आहेत, घ्यायचं किती हा निर्णय शेवटी पवार साहेबांचा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।